आणि FIRचा जो आधार आहे तो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा जो अर्ज आहे त्यालाच आधार धरून FIR दाखल झाला पाहिजे असं नमूद करण्यात आलेलं आहे। तिसरी गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे SP ला डायरेक्ट देण्यात आलेले आहेत की त्यांच्या ताब्यामध्ये आणि इतर ह्यांच्या ताब्यामध्ये असणारी कागदपत्र आधार धरून FIR DYSP जे आहेत ते DYSPच्या ताब्यामध्ये देण्यात यावं असेही ते आदेश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। चौथं सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे कस्टोडियल डेथ मध्ये मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी झाल्यानंतर पुढे काय करायचं या संदर्भातला कायदाही नाही, डायरेक्शनही नाही आणि कुठल्याच गोष्टीचं नाही। या संदर्भातला असणारा प्रश्न कोर्टाने खुला ठेवलेला आहे। या इंटेरियम मध्ये त्यांनी असणारा कुठलंही वक्तव्य केलेलं नाही। दोन्हीही पक्षकारांना ऍडिशनल ऍफिडेव्हिट दाखल करायचं असेल तर त्यांनी ऍडिशनल ऍफिडेव्हिट दाखल करावं असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि 30 जुलैला हिअरिंगला ठेवून टाकलेलं आहे। तेव्हा मी असं मानतो की 30 तारखेला दुसरा जो मुद्दा आमचा त्याच्यामधला राहणार आहे तो म्हणजे हे कस्टोडियल डेथ असल्यामुळे इन्क्वायरी नुसती पोलीसवरती सोडून चालणार नाही। जर जो कस्टोडियल डेथ झालेला आहे तो कोर्टाच्या आदेशाने झालेला आहे त्याच्यामुळे कायदेशीर तो कोर्टाच्या अधीन आहे असं नमूद केलं पाहिजे आणि कोर्टाच्या अधीन असेल तर इन्क्वायरी सुद्धा कोर्टाच्या अधीन राहूनच ती केली पाहिजे आणि कोर्ट त्याच्यावरती सॅटिस्फाय आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने त्याला मॉनिटर करावं अशा रीतीचे आम्ही असणारा 30 तारखेला त्याच्यामध्ये मांडणार आहोत। आणि ते असं झालं तर मी असं म्हणेन कस्टोडियल डेथ गेल्या 40 वर्षाचा इतिहास आपण असणारा पाहिला तर 2-3% वरती कन्व्हिक्शन झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी असं मानतोय की ही जर नियमावली झाली तर कस्टोडियल डेथचं असणारा कन्व्हिक्शन फार मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये वाढेल आणि त्याच्याच बरोबर कुठलाही पोलीस अधिकारी गैरवर्तन पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये असल्याबरोबर करणार नाही याची खात्री त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही केस आम्ही असणारा शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढणार आहोत। मी असणारा वाचलं तर त्या जजमेंटमध्ये काय काय ऑफर्स तिला देण्यात आल्या सरकारकडून, पोलीस स्टेशनमधून आणि तिथल्या इन्क्वायरी ऑफिसर्सचा काही जणांची नावं सुद्धा कोर्टाने त्या ठिकाणी घेतलेली आहेत। ते सगळं नाकारून तिने कोर्टासमोर आणि मॅजिस्ट्रेट समोर जे सांगितलं की मला माझ्या मुलाला न्याय पाहिजे, मला वाटतं हीच भूमिका इतर सगळ्या पक्षकारांची राहिली तर मी असताना मानतो की कन्व्हिक्शन रेट जो आहे या देशामध्ये वाढायला सुरुवात होईल, नाही तर कॉम्प्रोमाइज व्हायला आपण जे बघतो त्याला असणारा वेळ लागतोय। आम्ही या निर्णयाच्या बाजूने आहोत, समर्थन आहोत आणि एका प्रकारचं कस्टोडियल डेथच्या संदर्भातलं लीगल मॅटर्समध्ये कन्क्लुजनला आणलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक पाऊल पडलं असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। आपण आता विचारा।
ऑफर होत्या त्याच्यामध्ये कुणी कुणी दिल्या होत्या त्या अधिकाऱ्यावर काही कारवाईची मागणी करणार आहे? माझ्या अंदाजानं त्याच्यामध्ये नमूद केल्यानंतर ती इन्क्वायरीचा भाग होणारच त्याच्यामध्ये. कारण एका दोघांचं नाव त्याच्यामध्ये आहे की यांनी एवढे एवढे ऑफर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे आज सगळं त्याची इन्क्वायरी होणार. म्हणजे पैशाच्या होत्या पैशाच्या होत्या, नोकऱ्याच्या होत्या, जमिनीच्या होत्या,